तारांमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आज आपल्याकडे प्रभाग क्रमांक 12 मधील जनसुराज्य पक्षाकडून उभ्या असलेल्या प्रीती चव्हाण आणि अतुल चव्हाण हे दाम्पत्य आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आणि खास प्रभाग क्रमांक 12 मधील समस्या, त्यावरील उपाययोजना आणि विकासाचा दृष्टिकोन आणि त्यांचा एकंदरीत अनुभव या संदर्भात बोलण्यासाठी आज ते खास आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। या दाम्पत्याचं मी तारांच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। सर, तुम्हा दोघांचं तारांच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत। आणि माझा पहिला प्रश्न असा असेल की प्रथम त्या प्रभाग क्रमांक 12चा थोडक्यात परिचय आणि तुमचाही परिचय थोडक्यात आमच्या दर्शकांना करून द्या। नमस्कार, मी प्रीती अतुल चव्हाण, प्रभाग क्रमांक 12 यामधून उभी आहे जनस्वराज्य पक्षाकडून। नमस्कार, मी अतुल संजय चव्हाण, माझी पत्नी सौभाग्यवती प्रीती अतुल चव्हाण प्रभाग क्रमांक 12 क मधून उभे आहे, सर्वसाधारण महिलामधून। सर, मला विचारायचं आहे की एकंदरीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये आता जनस्वराज्य पक्षाकडून प्रीती मॅडम उभ्या आहेत। एकंदरीत पाहता त्या प्रभागामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? लोकांच्यात मिसळून काम करणारा अशी माझी ओळख आहे आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये मला एक उपमा दिलेली आहे की प्रभागातील श्रावणबाळ, त्यामुळं ज्या ज्या काही योजना असेल केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, त्या योजना मी लोकांपर्यंत पोहोचवल्यामुळे लोक मला जास्त प्रमाणात तिथं स्वीकारतात। मला विचारायचं आहे की एकंदरीत प्रथम तुम्ही समाजातील काही कामं केली असतील किंवा अनेक कागदपत्र काढण्यामध्ये तुमचा सहभाग आहे, लाडक्या बहिणी योजनेची कामं तुम्ही केलेली आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचे लोक तुमच्याकडे येत होते, त्यांची कामं कशा पद्धतीने तुमच्याकडून झालेले आहेत, आता उमेदवार म्हणून मॅडम रिंगणात आहेत आणि त्याचा उपयोग त्यांना कसा होणार आहे? सर्वप्रथम मी जे काय हे आपलं आयुष्यमान भारत कार्ड होतं प्रथम, ते आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून साधारण मी माझ्या प्रभागात 4,500 ती कार्ड लोकांना काढून दिलेले आहेत। ते कार्ड काढत असताना आभा कार्ड असेल, लोकांच्या मेडिसिन असेल, सर्वात महत्त्वाची योजना जी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना होती लाडकी बहीण योजना, त्या योजनेच्या माध्यमातून जे काही कागदपत्रे लोकांची किंवा त्या महिलांची कमी होते, ते कागदपत्र कमी असताना त्यांना बाहेरच्या महाई सेवामध्ये न जाता त्यासाठी मी स्वतंत्र माझ्या मित्रांना सांगून माझ्या प्रभागात महाई सेवा मी स्थापन केलेली आहे। त्या महाई सेवाच्या माध्यमातून जी कागदपत्र कमी पडतात ती जागेवरच त्यांना महाई सेवेच्या माध्यमातून झटकीपट कागदपत्र तयार करावे आणि त्यांना त्या योजनेचा लाभ कसा मिळेल त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्नशील असतोय। या माध्यमातूनच लोक कदाचित तुमच्याशी जोडली गेली असावीत आणि त्याचा एकंदरीत फायदा तुम्हाला या प्रभागामध्ये झालेला असावा। मला सर विचारायचं आहे की प्रभाग क्रमांक 12 मध्ये आता हाय व्होल्टेज एक निवडणूक होणार आहे असं म्हटलं जातं। हाय व्होल्टेज का मांडली जाते ती, आणि हे जे सर्व उमेदवार प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्या तुलनेत तुम्ही कुठे पाहता स्वतःला, आणि या प्रभागामध्ये तुम्ही कितपत म्हणजे आता या सर्वांच्या तुलनेत स्वतःला कुठे पाहता? सर्वप्रथम मी गणेशोत्सवपासून रोजची 50 घरं करत होतो। 50 रोजची घरं करत असताना सकाळी एक 20-25 घरं करायची, संध्याकाळी एक 20-25 घरं करायची। त्या 50 घरांपर्यंत मी पोचलेलो आहे। साधारण मला वाटते मी 3,800 लोकांपर्यंत म्हणजे उमरे त्या लोकांपर्यंत मी पोचलेलो आहे आणि प्रभागात माझी इतकी पकड मजबूत झालेली आहे योजनेच्या माध्यमातून, त्यामुळे लोकांचा उत्साह आणि लोकांचं प्रोत्साहन मला खूप मिळत आहे आत्ता या प्रभागात। प्रभागामध्ये असे कुठले महत्त्वाचे घटक आहेत असं वाटतं की त्यामध्ये कामं झालेली नाहीत किंवा कुठल्या अशा समस्या आहेत त्या झालेल्या नाहीत आणि त्यावर तुम्ही काम करणार आहात? एकंदरीत या समस्या आहेत आणि प्राधान्यक्रम देऊन हे तुमच्याकडून प्रथम सोडवलं जाणार आहे। खरं तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये मिरजकर तिकटी जो एक सेंट्रल पॉईंट आहे, त्या प्रभागात अजून पाण्याची सोय जशी पाहिजे आहे तशी नाही आहे। प्रत्येक वेळी तिथं दर आठवड्यातून एकदाच पाणी येतं आणि टँकरची सुविधासुद्धा तिथं नाही आहे। त्यामुळे माझं जास्तीत जास्त प्राधान्य त्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये मिरजकर तिकटीच्या इथे पाईपलाईनच्या माध्यमातून लोकांना रोज कसं पाणी मिळेल त्यावर माझा जास्त भर असेल जास्तीत जास्त। अनेक शासकीय योजना थेट लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवल्या आहात। या शासकीय लोकांच्यापर्यंत योजना पोहोचवत असताना काय आव्हानं आली, आणि जर पुढं ही संधी मिळाली तुम्हाला संधी मिळाली तर कशा पद्धतीने या शासकीय योजनांचा उपयोग तुम्ही त्या भागामध्ये करून देणार आहात? खरं तर शासकीय योजना पोचवत असताना काही जणांचे आधार कार्ड ती प्रिंट दिसत नाही, काही जणांचे पॅन कार्ड नसतात,
डॉक्युमेंट क्लिअर नसतात. ते सोडवत असताना मला त्यांना फोन करावा लागतोय, पण ती त्यावेळी जॉबवर, माझा जो भाग आहे कमर्शियल एरिया आहे, मग ते कुठंतरी नोकरीला जात असतात. मग मी त्यांना फोन करायचो की ठीक आहे, तू नोकरीत आहेस ना, मग मी घरी जातो, तुझे जे काय डॉक्युमेंट असेल ते मी घेतो आणि मग ते मी डॉक्युमेंट माझ्या माई सेवाच्या केबिनमध्ये त्याची सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचं. ते सगळ्यांचे एकत्रित करून मग मी त्या योजनेच्या माध्यमातून जाऊन त्यांना कसा त्याचा लाभ घेता येईल त्यासाठी मी जास्त प्रयत्न असतोय. याचा उपयोग समाजातील कोणकोणत्या घटकांना झाला? सर्व बारा बलुतेदार जो समाज आहे माझ्या प्रभागात, त्या सर्वांना माझा ज्या काही योजनेचा फायदा आहे तो पूर्ण समाजांना झालेला आहे. आता सर, प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुम्ही जेव्हा लोकांना भेटत असाल, कसा प्रतिसाद लोकांच्याकडून तुम्हाला मिळतो? लोकांचा प्रतिसाद मला एक वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे आता जसं मी तुम्हाला म्हटलं की काम करणारा माणूस, अशी माझी एक ख्याती तयार झालेली आहे. कारण मी 24 तास संपर्कात असतोय लोकांच्या, आणि ज्या काही योजना असेल तर त्या योजना लोक मला पहिला विचारतात, अरे अतुल, आज तुझ्याकडे कुठली योजना आल्या काय? म्हणजे ही एक माझी एक ख्याती तयार झालेली आहे. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा खूप मला आता चांगला लाभलेला आहे प्रत्येक वॉर्डमध्ये, बरं खास करून महिला. बरं, महिलांच्यासाठी पुढे भविष्यात काही मॅडमच्या माध्यमातून काही योजना होणार आहेत का? काय महिलांचे नेमके प्रश्न प्राधान्याने मॅडम सोडवतील असं तुम्हाला वाटतं? आता मॅडमला तर सगळं माझं माहीतच आहे की मी महिलांचे सुद्धा कसे प्रश्न सोडवतोय. महिलांना मी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा मिळेल यावर माझं जास्त प्राधान्य असेल. तसेच महिलांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांना व्यवसाय यासाठी जे काय लागेल प्राधान्य, ते काय आता योजना ज्या आहेत राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या, त्या योजनेच्या माध्यमातून त्यांना महिन्याला कसे त्यातनं एक व्यवसाय करून एक थोडेफार पैसे मिळेल आणि त्यातून त्यांचं उदरनिर्वाह चालेल, ह्यासाठी जास्त माझं त्यावर प्राधान्य असेल. एक स्वप्नवत प्रभाग जर पाहायला झालं, कसं तुम्ही या प्रभागाकडे बघताय? काय नेमका दृष्टिकोन ठेवून तुम्ही निवडणूक रिंगणात उतरला आहात? कसा तुम्हाला प्रभाग पाहायचा आहे? खरं तर माझा तो एक प्रभाग नाही तर ते एक कोल्हापूरचं हृदय आहे. कारण 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे आई अंबाबाईचं मंदिर, महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, तसेच छत्रपती शाहू महाराज ज्यांची शाहू समाधीस्थ आहे तेही माझ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये येतात. आपलं गोरक्षनाथ मंदिर जे जागृत देवस्थान आहे. परत जे जुन्या काळातील चित्रमंदिर आहेत, शाहू टॉकीज असेल, पद्मा टॉकीज असेल, हेही माझ्या प्रभागात आहे ऐतिहासिक म्हणून. आणि माझ्या प्रभागात आई अंबाबाईला येण्यासाठी बाहेरून प्रचंड लोक येतात आणि ते ट्रॅफिक समस्या इतकी झालेली आहे की जास्तीत जास्त माझा प्रयत्न असेल की ट्रॅफिक समस्या कशी सोडवता येईल त्याचं माझ्यावर जास्त फोकस असेल. सध्या मतदारांचं तुमच्याबद्दल काय मत आहे, किंवा भागातील नागरिकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे, आणि त्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय? मतदारांचा कल तर आता तुम्हाला ह्या येणाऱ्या 16 तारखेला समजेल किती आहे. कारण मी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, लोकांची कामं केलेली आहेत आणि लोकांनीच मला उभं केलेलं आहे. त्यामुळं मतदारांचा कल हे 16 तारखेलाच तुम्हाला समजेल. सर, आज सध्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुमची जोरदार चर्चा आहे आणि या चर्चेमागे म्हणजे असं म्हटलं जातं की तुमची बरीच कामं आहेत आणि प्रचंड जनसमुदाय तुम्हाला लाभलेला आहे. पहिला तुम्ही भाजप पक्षाकडून होतात, पण जनस्वराज्य पक्षाचं तिकीट मिळालं तरीही एवढा जनसमुदाय तुमच्या मागे आहे. त्याचं काय नेमकं कारण आहे? आणि बरीच चर्चा प्रभाग क्रमांक 12 मध्ये तुमची आहे, काय कारण आहे नेमकंच? खरं म्हणजे 2012 साली मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि माझं एकच ध्येय होतं की लोकांसाठी काहीतरी करायचं. म्हणून मी जसं तुम्हाला म्हटलं की योजनेच्या माध्यमातून मी खूप लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे, खूप लोकांची कामं केलेली आहेत. दवाखाना असेल, मेडिसिन असेल, कॅम्पच्या माध्यमातून केलेली कामे, रस्ते असेल, गटार असेल, नगरसेवक नसताना सुद्धा मी 90 लाखाचा निधी आणलेला आहे. त्यामुळं लोकांचा प्रचंड माझ्यावर विश्वास आहे आणि माझा जो मित्रपरिवार आहे प्रभाग 12 मध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं वाढता प्रतिसाद हा असाच राहील आणि इथून पुढे 15 तारीखला मताच्या स्वरूपात हे तुम्हालाही दिसेल. प्रभाग क्रमांक 12 मध्ये विरोधकांचं एकंदरीत हे कसं वाटतं तुम्हाला तिथलं? आणि त्यांच्या तुलनेत तुमचा अभ्यास केला तर बऱ्याच लोकांचा जनसमुदाय तुमच्या मागे आहे. काय मग विरोधकांच्या बद्दल तुमचं काय मत? माझा विरोधक कोण आहे मला माहित नाही, पण प्रभागातील लोक अशी म्हणतात त्यात की आमच्या प्रभागातला जो विरोधक आहे तो आमच्यापर्यंत कधी पोहोचलाच नाही आणि तो माहीतच नाही, आम्हाला उमेदवार कोण आहे तो माहीतच नाही, अशी तिथं एक
लोकांच्यात चर्चा आहे. याचा फायदा कुठे तर तुम्हाला होईल असं वाटतं हो, का? 100%. कारण मी पक्षात काम करत असताना मी सरचिटणीस म्हणून काम करतोय. मी जिल्हा सचिव म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी त्या प्रभागात वावरलोय, त्या प्रभागात फिरलोय आणि माझा प्रचंड त्या प्रभागात माझी पकड आहे. त्यामुळं लोकांच्यात माझं नाव आताच नाही, गेली एक 5-7 वर्ष झाली लोकांच्यात नाव आहे की अतुल चव्हाण हा कामाचा माणूस आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये आजही रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि लाईटची जी व्यवस्था आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल आणि या ज्या गोष्टी आहेत ते प्राधान्यक्रम देऊन कशा पद्धतीने सोडवल्या जातील? आजही ते जसं रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाईपलाईन हे आजही प्रलंबित आहेत. पण मला संधी प्रभाग क्रमांक 12 मधील जनतेने दिली तर माझा जास्तीत जास्त प्रयत्न ते सोडवण्यात असेल. सर, भागातील प्रभाग क्रमांक 12 मधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी काय प्रयत्न होणार आहेत का? सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगाराच्या माध्यमातून त्यांना महिन्याला कसे रोजगार देता येईल त्यावर माझं प्राधान्य असेल. आणि सबलीकरणासाठी जर तुम्ही म्हटला तर त्यांना लाठीकाठीचं एक प्रशिक्षण असेल किंवा CCTV कॅमेरे प्रत्येक प्रभागात. आता जसं तुम्ही म्हणताय तसं की सबलीकरणाच्या माध्यमातून असे इतके परत जुदो या माध्यमातून त्यांना सबलीकरण करता येईल. सर, मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदारांना आवाहन करेन की माझी सौभाग्यवती प्रीती अतुल चव्हाण ही जनसुराज्य शक्ती पक्षाकडून नारळाची बाग ह्या चिन्हावर उभी आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या कामाकडे, माझ्या पत्नीकडे, त्यांचंही काम खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर तुम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये नारळाची झाड ह्या चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे मी सर्व माझ्या प्रभाग 12 मधील नागरिकांना आवाहन करतो. तर हे होते प्रभाग क्रमांक 12 मधील प्रीती चव्हाण आणि अतुल चव्हाण हे दाम्पत्य. अनेक प्रश्नांवर त्यांनी रोखठोकपणे बोलले. प्रभाग क्रमांक 12 मधील समस्या, त्यांचा अनुभव आणि विकासात्मक दृष्टिकोन यावर त्यांनी अतिशय रोखठोकपणे बोललेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तारान्यूजच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते. धन्यवाद.